भारताच्या लेकींनी जग जिंकलं. तब्बल 5 दशकांनंतर पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी नमवत विमेन इन ब्ल्यू अजिंक्य. भारताच्या 3 लेकींनी फायनलला सामना फिरवला. अमनजोतच्या फिल्डिंगमुळे सामन्याला कलाटणी, तर शफालीसह दीप्तीची ऑलराऊंडर कामगिरी. भारताच्या विजयानंतर देशभरात पुन्हा दिवाळी. फटाके फोडत भारतीय महिलांच्या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन. रात्री 2 वाजल्यानंतरही जल्लोष. अजित पवारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड. 31 पैकी 22 संघटनांचा दादांना पाठिंबा, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळांची निवड. इस्रोची बाहुबली कामगिरी. बाहुबली रॉकेटद्वारे CMS-03 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. CMS आजवरचा सर्वात जड उपग्रह. मतदार यादी घोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगणार. मत चोरी संदर्भात उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, तर आशिष शेलारही महाविकास आघाडीच्या आरोपांचा भांडाफोड करणार. राज्यातील डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या सखोल चौकशीसाठी संघटना आक्रमक. आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता. कबूतरखान्यासंदर्भात जैन समाजाचं आजपासून उपोषण. कुलाब्यामधील जैन मंदिरापासून ते आझाद मैदान इतका मोर्चा काढला जाणार आणि उपोषण सुरू करणार. पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू. संतापलेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी पेटवली. बिबट्याला दिसता क्षणी मारण्याचे आदेश. राज्यामध्ये पावसाचा मुक्काम वाढला. मुंबईसह राज्यभरात आठवडाभर पावसाचा अंदाज. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम.